Hello everyone. Today we are going to the next part of the topic nutrition in living organisms. On your screen we are see that atmospheric fixation of nitrogen. There are 3 points of atmospheric fixation of nitrogen. The first is in the rainy season due to lightning the atmospheric nitrogen reacts with oxygen and from नायट्रिक ऑक्साईड. आता याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो तर पावसाळ्यामध्ये म्हणजेच इन द रेनी सीझन पावसाळ्यात जेव्हा आकाशात वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होतं ज्याला त्याचं कंपाऊंड जे आहे दॅट इज द NO. The second is nitric oxide again oxidizes and form a nitrogen dioxide. आणि नायट्रिक ऑक्साईड जे असतं या नायट्रिक ऑक्साईडचं पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजेच NO2 जे आहे हे NO2 तयार होतं. थर्ड वन नायट्रोजन डायऑक्साईड dissolves in rainwater and is converted into nitric acid that is the HNO3. It gets added to the soil along with the rainwater. Plants absorb this along with the water. त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो तर नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व्स इन रेन वॉटर अँड कन्व्हर्टेड इनटू नायट्रिक ॲसिड. म्हणजेच पावसाच्या पाण्यात हे नायट्रोजन डायऑक्साईड जे आहे हे नायट्रोजन डायऑक्साईड विरघळते आणि त्याचे नायट्रिक आम्लामध्ये रूपांतर होते. आणि हे आम्ल जे असतं हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते. मीन्स इट गेट्स ॲडेड टू द सॉइल अलॉंग विथ द रेन वॉटर अँड आफ्टर दॅट प्लांट्स ॲब्सॉर्ब धिस अलॉंग विथ द वॉटर. आणि नंतर वनस्पती जे असतात त्या वनस्पती हे नायट्रोजन जे असतं ते ॲब्सॉर्ब करतात आणि स्वतःच्या वाढीसाठी त्याचा उपयोग करून घेतात. देन देअर इज द सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक हा जो शब्द आहे याचा मराठीमध्ये अर्थ होतो सहजीवी पोषण. देर आर सम पॉईंट्स देर आर 3 पॉईंट्स वी हॅव टू सी. आपल्याला ते 3 मुद्दे आपण पाहूयात. द फर्स्ट समटाइम्स 2 or more types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. by the helping each other. This type of nutrition is called symbiotic nutrition. This is the definition of symbiotic nutrition. In exam, they ask us a question: what is a symbiotic nutrition? म्हणजे symbiotic nutrition म्हणजे काय तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल. Sometimes 2 or more types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. by helping each other. याचा अर्थ काय होतो तर 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट संबंधातून पोषण, संरक्षण आणि आधार इत्यादी गोष्टी साध्य होतात. याला सहजीवी पोषण असं म्हणतात. एक्सेट्रा बाय हेल्पिंग ईच अदर. दिस टाइप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सेकंड पॉइंट इज सर्टन फंगाय लिव्ह अराउंड द रूट्स ऑफ प्लांट्स. सर्टन फंगाय याचा अर्थ होतो काही झाडांच्या मुळांजवळ बुरशी ज्या असतात या बुरशींची वाढ होते किंवा बुरशी असतात. दिस प्लांट्स प्रोव्हाइड न्यूट्रियन्स टू द फंगाय अँड इन टर्न फंगाय प्रोव्हाइड मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द सॉइल टू द प्लांट्स. म्हणजेच झाड बुरशीला काय करतं तर पोषक तत्व जे असतात ही पोषक तत्व पुरवतं. तर त्या बदल्यामध्ये ती बुरशी काय करते तर बुरशी झाडाच्या मुळांना क्षार व पाणी पुरवते. बघा काय होतंय ते. सर्टन फंगाय लिव्ह अराउंड द रूट ऑफ प्लांट्स. म्हणजे वनस्पतींच्या मुळाजवळ विशिष्ट प्रकारच्या बुरशी ज्या असतात त्या राहत असतात. दिस प्लांट्स प्रोव्हाइड न्यूट्रियन्स टू द फंगाय मीन्स द होस्ट प्लांट. दॅट प्लांट प्रोव्हाइड न्यूट्रियन्स टू द फंगाय. म्हणजे त्या बुरशीला ती वनस्पती काय करते पोषक घटक जे असतात पोषक तत्वे पुरवते. आणि इन टर्न आणि त्याच्या बदल्यामध्ये बुरशी काय करते तर फंगाय प्रोव्हाइड मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द सॉइल टू द प्लांट्स. आणि मातीमधून बुरशी जी असते ती काही जीवनसत्व आणि त्याचबरोबर पाणी क्षार हे पुरवत असते. द थर्ड पॉइंट इज सम फंगाय अँड आल्गे लिव्ह टुगेदर फॉर एक्झाम्पल लायकेन. म्हणजे काही बुरशी ज्या असतात ह्या काही बुरशी एकत्र राहतात.
त्याचं उदाहरणार्थ लायकेन. लायकेन याचा अर्थ होतो दगडफूल. इन दिस फंगाय प्रोव्हाइड वॉटर, मिनरल्स अँड शेल्टर टू अल्गे. इन रिटर्न अल्गे प्रोव्हाइड फूड टू द फंगाय. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिम्बायोटिक न्यूट्रिशन. हे काय आहे तर सहजीवी पोषण जे आहे त्या सहजीवी पोषणाचं हे उदाहरण आहे. सम फंगाय अँड अल्गे लिव्ह टुगेदर. फॉर एक्झाम्पल लायकेन म्हणजे दगडफूल जे आहे दगडफूल त्याचं उदाहरण देत आले. इन दिस म्हणजे दगडफूल काय करतं तर फंगाय प्रोव्हाइड वॉटर. बुरशी जे असते ती काय करते पाणी पुरवते. मिनरल्स म्हणजे क्षार पुरवते. शेल्टर टू अल्गे. अल्गे जे आहे अल्गे म्हणजे शैवाल, त्या शैवालला निवारा पुरवते. इन रिटर्न त्याच्या बदल्यामध्ये अल्गे प्रोव्हाइड फूड टू द फंगाय. आणि याच्या बदल्यामध्ये शैवाल बुरशीला काय देतं तर अन्न पुरवत असतं. दॅट इज द सिम्बायोटिक न्यूट्रिशन. द नेक्स्ट पार्ट इज हेटेरोट्रॉफिक प्लांट्स. हेटेरोट्रॉफिक प्लांट्स याचा अर्थ होतो परपोषी वनस्पती. याबद्दल आपण अगोदरही शिकलेलो आहोत, तरी पण पुन्हा एकदा पाहूयात. देर आर 3 points in heterotrophic plants. Heterotrophic plants do not contain chlorophyll, thus they cannot produce their own food. Why they are heterotrophic plants? Because heterotrophic plants do not contain chlorophyll. म्हणजेच परपोषी वनस्पती ज्या असतात त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसतं, क्लोरोफिल. thus they cannot produce their own food. आणि त्यामुळे त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. Second point is the plants that grow on the body of other plants to obtain food are known as parasitic plants. Parasitic याचा अर्थ होतो परजीवी. म्हणजेच the plants that grow on the body of other plants म्हणजे काय तर ज्या वनस्पती अन्न मिळवण्यासाठी सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात त्यांना आपण काय म्हणतो पॅरासिटिक म्हणतो, त्यांना परजीवी म्हणतो. याचं फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल ते बघा काय ॲज अ कसकटा प्लांट डज नॉट कंटेन क्लोरोफिल. कसकटा याचा अर्थ होतो अमरवेल. त्यामध्ये काय नसतं क्लोरोफिल नसतं. इट इज अ कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द हॉस्ट प्लांट. ते आश्रयी वनस्पती जी असते ज्याला हॉस्ट प्लांट असं म्हणतात, या आश्रयी वनस्पतींवर ते अवलंबून असतात फॉर इट्स न्यूट्रिशन, त्याची पोषक घटक घेण्यासाठी. थस इट इज सेड टू बी अ कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट. त्यामुळे त्याला संपूर्ण परजीवी वनस्पती असं म्हणतात. मीन्स कसकटा इज अ कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट. देन नेक्स्ट इज इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. याचा अर्थ लक्षात येत असेल कीटकभक्षी वनस्पती. द फर्स्ट पॉइंट इज सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट्स टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. म्हणजे काही वनस्पती ज्या असतात ह्या कीटकांना खातात त्यांची पोषक घटक मिळवण्यासाठी. सच प्लांट्स आर कॉल्ड इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. अशा वनस्पतींना इन्सेक्टिव्हरस म्हणजे कीटकभक्षी वनस्पती असं म्हणतात. दिस प्लांट्स जनरली ग्रोन इन सॉइल ऑर वॉटर डेफिशियंट इन नायट्रोजन कंपाऊंड्स. आणि अशा वनस्पती ज्या असतात ह्या कुठे वाढतात तर या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात. म्हणजेच इफ देअर इज अ लॅक ऑफ नायट्रोजन इन सॉइल ऑर वॉटर इन दॅट पार्ट देअर इज अ ग्रोन लाईक दिस प्लांट. म्हणजे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या वनस्पती ज्या असतात या वनस्पतींची वाढ होते. मीन्स दिस प्लांट्स जनरली ग्रो इन सॉइल ऑर वॉटर डेफिशियंट. डेफिशियंट या शब्दाचा अर्थ होतो कमतरता असणे. इन नायट्रोजन कंपाऊंड्स. नायट्रोजन कंपाऊंड्स याचा अर्थ काय होतो तर नायट्रोजन संयुगाची कमतरता असणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारच्या वनस्पतींची वाढ होते. थर्ड पॉइंट इज ड्रॉसेरा बर्मानी इज अन एक्झाम्पल ऑफ इन्सेक्टिव्हरस प्लांट. ड्रॉसेरा बर्मानी नावाची जी वनस्पती जी आहे ही कीटकभक्षी वनस्पती आहे. दिस प्लांट वॉज आयडेंटिफाईड बाय सायंटिस्ट जोहान्स बर्मन. जोहान्स बर्मन नावाचा शास्त्रज्ञ जो आहे याने ही वनस्पती आयडेंटिफाय केलेली आहे, शोधलेली आहे. इन श्रीलंका. व्हेअर इन श्रीलंका इन 1737. 1737 साली श्रीलंकेमध्ये या शास्त्रज्ञाने ही वनस्पती शोधून काढलेली आहे. सो द नेम ऑफ धिस प्लांट इज अ ड्रॉसेरा बर्मानी. ऑल्सो वी नो दॅट देअर इज अ व्हिनस फ्लाय ट्रॅप. ही सुद्धा वनस्पती आपल्याला माहिती आहे. व्हिनस फ्लाय ट्रॅप इज अन एक्झाम्पल ऑफ इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. द नेक्स्ट वन इज सॅप्रोफायटिक प्लांट्स. सॅप्रोफायटिक प्लांट्स याचा अर्थ होतो मृतोपजीवी वनस्पती. मृतोपजीवी वनस्पती कुणाला म्हणायचं तर देर आर सम पॉइंट्स. प्लांट्स विच ऑब्टेन देअर फूड फ्रॉम अ डेड
अँड डिकेइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड सॅप्रोफायटिक प्लांट्स. म्हणजेच अशा वनस्पती की ज्या काय करतात, ऑप्टेन देअर फूड, त्यांचं अन्न मिळवतात फ्रॉम डेड म्हणजे मृत झालेल्या, अँड डिकेइंग म्हणजे मृत पावलेल्या आणि कुजलेल्या जी शरीरं असतील, बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स, इतर सजीवांची, त्यांपासून पोषक घटक मिळवतात. त्यांना आपण सॅप्रोफायटिक प्लांट्स असं म्हणतो, मृतोपजीवी वनस्पती असं म्हणतो. याचं फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल फंगाय लाईक मशरूम्स अँड ईस्ट. दीज आर द examples of saprophytic plants. The second one is fungi digest or break down the carbon compound present in dead remains by secreting digestive enzymes. The resulting solution is absorbed by fungi to obtain nutrients. म्हणजेच या वनस्पती काय करतात, मृत अवशेषांवर पाचक रस जो असतो हा पाचक रस सोडतात. मीन्स फंगाय डायजेस्ट और ब्रेक डाउन द कार्बन कंपाऊंड प्रेझेंट इन डेड रिमेन्स बाय सिक्रेटिंग डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. सिक्रेटिंग डायजेस्टिव्ह एन्झाईम्स हा जो शब्द याचा अर्थ होतो मृत अवशेष जे असतात यांवर त्या पाचक रस सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थांचं विघटन करून त्यापासून तयार होणारं द्रावण शोषून घेतात आणि पोषक द्रव्य मिळवतात. सो दे ॲब्सॉर्ब बाय फंगाय टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. म्हणजेच त्यापासून ते काय करतात, पोषक द्रव्य जे असतात, पोषक घटक जे असतात ते त्या मिळवतात. देन द नेक्स्ट वन इज थर्ड पॉइंट, सम फंगाय कॉज डिसीजेस ऑर इलनेस. However, some fungi have medicinal properties. म्हणजे काही बुरशीमुळे अन्न जे असतं हे अन्न दूषित होतं आणि असं अन्न खाल्ल्यास अनेक प्रकारचे किंवा विविध प्रकारचे रोग किंवा आजार हे होऊ शकतात. However, some fungi have medicinal properties. परंतु काही ज्या बुरशी असतात त्यांची काही औषधी गुणधर्म सुद्धा यांमध्ये आढळून येतात. फंगाय सच ॲज ईस्ट अँड मशरूम. म्हणजेच ईस्ट अँड मशरूम म्हणजे ईस्ट याचा अर्थ होतो किनवा अँड मशरूम याचा अर्थ मराठीमध्ये होतो भूछत्र, आर युजफुल, ते उपयोगी आहेत. ईस्ट यूज इन फर्मेंटेशन प्रोसेस फॉर मेकिंग अ ब्रेड. आणि ईस्ट जे आहे हे फर्मेंटेशन प्रोसेस याचा अर्थ होतो की आंबवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा उपयोग होतो फॉर मेकिंग अ ब्रेड. जर पाव बनवायचा असेल तर पाव बनवण्यासाठी आंबवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा आपल्याला उपयोग होतो. मशरूम्स आर युज्ड ॲज अ फूड अँड आर रिच इन आयर्न अँड विटॅमिन्स. आणि भूछत्र जे असतात ही कशी असतात तर युज्ड ॲज अ फूड, ती अन्न म्हणून मिळवली जातात. अँड आर रिच इन आयर्न अँड विटॅमिन्स. आणि ती आयर्न अँड विटॅमिन्स म्हणजेच लोह आणि जीवनसत्व हे या भूछत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतं. थँक्यू.